राव पाणी म्हणतो त्याला. हे पाणी इथं आपण लोड करतो याला पहिले ग्रामपंचायतीचं टँकरने टँक ते पाणी इथून लोड केल्यानंतर तिथं त्याला टॉप आहे प्लॅनमध्ये पाणी झालं आपण चालू केला इथून हे पाणी त्या मशीनमध्ये इथं जाईल त्याला फिल्टर म्हणतात फिल्टरमधून पाणी मशीनमधून जाईल परत इथं फिल्टरहून इथं आपल्याला किती पाण्याची क्वालिटी जाते किती शुद्ध पाणी किती वायर म्हणजे याच्यातलं पाणी शॉर्टिंग करून हे पाणी बाहेर रिटर्न जातं त्याच्यानंतर हे पिण्यायोग्य पाणी म्हणजे होऊन याच्यानंतर या टँकमध्ये जाते त्याच्यानंतर फिल्टर झाले पाणी चिलिंग होतं ते चिलर म्हणतं याला ते चिल केल्यानंतर याला थंड करायचं काम करते त्याला जार केल्यानंतर हे थंड होतं थंड झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर आपण इथं सेट केलं टेम्परेचर इथून पाणी याला परत रोटेट करते इथून जाते याला थंड इथून पाणी येतं त्याला थंड करते टाकीतून त्याच्यात टाकी थंड होते त्याच्यानंतर तिथे आपण ATM ची सोय केली तिथे ATM ने आपण 1 रुपया टाकला तर 1 लिटर पाणी भेटतं अजून फोन पेची पण सिस्टम आहे फोन पे आता सगळं माहितीच असेल तर तुम्ही फोन स्कॅन केला तर 1 रुपया टाकला तर 1 लिटर पाणी पडतं 2 रुपये टाकलं तर 2 लिटर पाणी असं त्याला तुम्हाला आता प्लॅन चालू करून दाखवतो प्लॅन चालू हे पाणी घ्यायला तिथून पाणी घे योग्य पाणी सर्व फिल्टरमध्ये जायला पाणी घेऊन तिथून पाणी घेऊन पूर्ण शुद्ध पाणी जे पिण्यायोग्य नाही ते पाणी असं बाहेर जातं खाली बाहेर तिकडे जातं हे पिण्यायोग्य पाणी ते आता मी सध्याकडे आहे ना एक लावायचं लावायचं आपण पाणी खूप आहे ना त्याला नाही पाणी डायरेक्ट फ्रीजमध्ये एक आपण थोडं टँक बनवणार आहे त्याच्यानंतर पूर्ण 1000 पाणी तळ्या वाजवा सर्वांनी तळ्या वाजवा सर्वांनी वाया जाणाऱ्या पाण्यापासून सरकार पाण्याचे झालं बाहेर पाणी जातं ना आपलं त्याच्यामुळे एक रस्त्यापासून दोन रस्त्याच्या दोन तरफ झाडं लावून त्या वाया जाणार पाण्याचं आपण उन्हाळ्यात झाड संगोपन करायचं आणि एक येणाऱ्या 2-3 वर्षात असं या प्लॅनपेक्षा त्याचं प्लॅनच्या पाण्यावर झाडं जगतील तो मोठा उद्देश आहे किती मोठं समाजाचं म्हणजे खूपच भारी त्याच्यानंतर हे पाणी समोर बघणार इथं जातं फिल्टर होतं त्याच्यानंतर फिल्टर होऊन आपल्याला हे पाणी तिथं हे फिल्टर स्टोरेज होते पाणी सर्व योग्य पाणी पिण्यायोग्य पाणी होतं ते आपण जो पिण्यात पाहिलं ना पाण्याचं तो इथं जातं म्हणजे ते काम काय करतं इथं आपण याच्या अडचण करू शकतो इथं तो करून शकतो ते बाकीचं पाणी हे करून फिल्टर करून पिण्यायोग्य 60 पिढ्याचं हे पाणी आपण तयार करतो तयार झाल्यानंतर आपण ते चिली त्याच्यामध्ये आपण थंड करतो त्याला टेम्परेचर तिथं दिलेलं आहे किती थंड आता 13 टेम्परेचर आहे सर्वसाधारण हे पाणी 24 सर्वसाधारण हे पाणी नाहीचं पाणी 24 डिग्री म्हणजे एवढं गरम पाणी ते फिल्टर करून याच्यात करून आपण ते 13वर आणले आपण ते चिलरच्या माध्यमाने फिल्टर होतं त्याच्यानंतर हे पाणी बाहेर हे केलं जातं आपण आपलं हे काम आहे ना हे सर्व मशीन पाणी 167 करायचं काम हे मशीन करतात त्याच्यानंतर या टाकीचं पाणी ठेवलं होतं ते चिल करायचं काम हे मशीन त्याला चिलर म्हणतो ते त्याच्या स्वरूपाने आपण बाहेर 1 रुपये टाकला 4 रुपये टाकला त्या स्वरूपाने पाणी आपण पुरा